घेतलेलं आहे ना, त्याच्यासाठी घेऊन घेते. नमस्कार, मी पद्मजा. राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. गुढीपाडवा होऊन गेला आहे तेव्हा त्याआधी मी स्वच्छता केली आहे, म्हणजे अंथरूण वगैरे धुवून घेणं, घराची झाडलोट केली आहे. पण कार्यक्रम आहे छोटासा आहे आणि त्यासाठी थोडंसं झाडून घेणार आहे. तर कार्यक्रम आहे परवा, तर आज थोडंसं झाडून घेणार, संध्याकाळी थोडीशी खरेदी करणार, असं प्लॅनिंग आहे. तर बघूया. आता मी झाडायला चालू करते आणि किचनमधलं म्हणजे स्वयंपाकघरातलं पण थोडंफार डबे वगैरे धूळ काढले सगळं परवा दिवशी, म्हणजे गुढीपाडव्याला. गुढीपाडव्याच्या आधी सगळं स्वच्छता केलेली आहे, पण थोडंसं धूळ होते, धूळ येते फार घरात. मग ते पुसून वगैरे जरास्त घेणार आहे. रॅक वगैरे किंवा डबे किंवा ताटं वगैरे लागणार. त्या जेवणाचं कार्यक्रम, जेवण असल्यामुळे ताटं वाट्या ते सगळं धुवून वगैरे ते सगळं ठेवणार आहे. तर आता मी आपला व्हिडिओ स्टार्ट करूया. स्वच्छतेला मी चालू करते स्वच्छता करायला. वरचं आधी सगळं झाडून घेतलेलं आहे, कारण पुन्हा नंतर वरचं झाडलं की कसं खाली मग धूळ पडते, त्यामुळे वरचं सगळं मी झाडून घेतलं. आणि आता हे सगळं टी व्ही कॅबिनेटच्यातलं आहे ते सगळे वस्तू काढून घेते, बारीक सारीक ज्या आहेत त्या. आणि टी व्हीवरती असं एक कापड घातलं आणि त्याला काय केलं, चिमटे जे आपण कपडे वाळायला लावतो ते लावलेले आहेत, म्हणजे त्यावर धूळ पडणार नाही जास्त. आणि हर्षदाकडूनच मी वस्तू सगळ्या काढून घेतल्या. वर चढ म्हटलं आणि वस्तू काढून दे आणि पुसून दे म्हटलं वरचं, फक्त बाकीचं म्हटलं आपल्याला करता येतं खाली उभं राहून. त्यामुळे तिच्याकडे बाकीच्या वस्तू तिच्याकडून काढून घेतल्या आणि म्हटलं बाकीचं सगळं मी पुसून घेईन. त्या वस्तू सगळ्या एका टप्पात अशा सगळ्या एकत्र केल्या, म्हणजे मग नंतर धुवून ठेवता येतील. आता इथं सगळं मी पुसून घेते, हे पुसून सगळं घेते. आणि आतल्या पण खोल्या आहेत ज्या, त्या पण झाडून म्हणजे घ्यायच्या आहे. थोडंफार झाडून घेणार आहे. स्वच्छ असेल तर आपल्याला कार्यक्रमाला छान वाटतं, उत्साह वाटतं. डबे दिसत असतील तर तुम्ही म्हणाल डबे काढून मोठ्यावर काय करता येते, तर डबे काढून म्हणजे स्वच्छता चालली आहे. आणि बाकीचे डबे वगैरे भांडी वगैरे लावून झाली आहेत थोडी, आणि थोडी राहिली आहेत तरी लावायची आहेत. आणि स्वच्छ झालं आहे आणि करायची आहे स्वच्छता बाकीची पण. वरचाली झाडून घेतलं आहे आणि एक कार्यक्रम आहे, छोटासा घरगुती कार्यक्रम आहे, तर त्यासाठी मी ही सगळी तयारी चालली आहे. स्वच्छता आधी आणि त्यानंतर खरेदी पण आहे थोडीफार. खरेदी मग नंतर, आधी स्वच्छता करून घेणार आहे, नंतर खरेदी आणि नंतर तो थोडीशी तयारी करून मग कार्यक्रम, असं आहे. असं प्लॅनिंग आहे माझं. बघूया. काय केलेलं आहे सगळं, म्हणजे घासत बसलेलं नाही आहे मी. कसं होते नेहमी बहुतेक डबा रिकामा झाला आहे तर काय पदार्थ संपला की लगेच घासून एक दोन एकदम सगळं मी काढत नाही कधीही. थोडं जसं होईल तसं. मग हे आता थोडीफार धूळ आहे, कारण गुढीपाडव्याला त्याच्या आधी मी काढलेलंच होतं, त्यामुळं आता मी थोडं हे असं वरून जे काही धूळ आहे ती काढून घेते. इथे काय केलं मी, कोरडं कापड एक घेतलंय, कारण धूळ आहे ती कोरडी जी आहे, म्हणजे धूळ जी आहे ती कोरड्या कपड्याने पुसेल. कारण ओलं जर केलं ना तर जास्त त्याला चिकटून बसतं, त्यामुळे आधी कधी कोणतेही करताना कोरड्या कपड्याने मी पुसून घेते. आणि नंतर जर जास्त म्हणजे ते डस्ट जास्त जर ती निघली नाही तर मग शॅम्पूच्या पाण्याने करून जे ठेवलेलं असतं त्याने जरासं पुसून घेते. आणि धूळ जी असते ती कोरड्या कपड्यानेच पुसून घेते कधी पण, तर त्याला जास्त चिकटून बसते कधी पण बघा. त्यामुळे जास्त आणि नाहीच आहे त्यावर, पण जरा पुसून घेतला, हात आपण फिरवला की आपल्यालाही बरं वाटतं. आपल्या कोल्हापूरच्या आई अंबाबाईचा जो रथोत्सव असतो ना, तर त्यातला हा रथ आहे, त्याचा हा रथ आहे. आणि आपल्याला त्याचं दर्शन मिळालं, खूप छान वाटलं. खरेदीला आल्याबरोबर आधी पहिलं रथोत्सवाचीच आपल्याला म्हणजे तयारी बघायला मिळाली आणि रथाचं दर्शन पण झालं. तर खरेदी चालू आहे आणि त्यात पाऊस आलेला आहे आणि इथे ना रस्त्यावर या रांगोळ्या काढतात. हा रथ जिथून जातो ना त्या मार्गावर रांगोळ्या काढून स्वागत करण्यासाठी ते रांगोळ्या काढल्या जातात आणि मस्त रांगोळ्या असतात आणि मस्त स्वागत होतं.
आणि या रांगोळ्या काढायलाच चालू होतं, पण झालं काय, पाऊस आलेला आहे त्यामुळं काही रांगोळ्या काढलेल्या गेलेल्या आहे. जाऊन आले आत्ताच मी, स्वच्छता झाली, त्यानंतर जेवले वगैरे आणि जाऊन आले. कारण जरासं पावसाचं दिसत होतं, पण वाटलं नव्हतं की मी जाईल आणि बस 15-20 मिनिटाचं घरी काम होतं माझं. तर पाऊस आला तेवढ्यात 2-3 ठिकाणची खरेदी झाली आणि पाऊस आला. इतका जोरात पाऊस आला ना, तो थांबावंच लागलं. म्हणजे सगळीजण जिथल्या तिथेच थांबली, तसं झालं. आणि इतकी छान गोष्ट घडली की मी वाचलेलं होतं आठवड्यापूर्वी, म्हणजे आपण पाहतो ना कॅलेंडर, तेव्हा मी बघितलेलं की रथोत्सव आहे, पण या दिवशी आहे माझ्या लक्षातलंच गेलेलं. आणि नेमकी मी खरेदीसाठी गेले आणि तशीच ती खरेदी होती. आणि त्या खरेदीला जाताना आपल्याला म्हणजे अरे रथोत्सव आहे, रांगोळ्या काढायला चालू होत्या आम्ही गेलो तेव्हा, पण तेवढ्यात पाऊस आला आणि मग त्या रांगोळ्या वगैरे सगळ्या म्हणजे थोड्या काढलेल्या होत्या, काहींच्या अगदी पूर्ण झालेल्या होत्या, काही जण काढायला सुरुवात केली, त्या रांगोळ्या पावसामुळे गेल्या. आणि तो रथ तुम्हाला मी लावलेलाच आहे आपल्या व्हिडिओमध्ये क्लिप, तर त्यामुळे रथाचं आपल्याला दर्शन झालं, मलाही झालं. महालक्ष्मीच्या देवळाचं म्हणजे तिथं मी जाऊन येणारच होते, कारण आपला कार्यक्रम आहे त्यामुळे मी नमस्कार करून येणारच होते. तर त्याच दरम्यान तो आपल्याला रथाचंही दर्शन झालं आपल्याला सगळ्यांना. म्हटलं तुम्हालाही होईल म्हणून मी ती क्लिप लावली. तर म्हणजे छान वाटलं की अरे आपण छान चांगल्या दिवशी खरेदी केली वगैरे, असं छान वाटलं मला. आणि काय झालं, पाऊस आला त्यामुळे थोड्या वेळाने मग पाऊस थांबल्यावर मग आम्ही घरी आलो, कारण मी आणि हर्षदा गेलेलो. म्हणजे कोल्हापूरमध्ये असं म्हटलं जातं की ज्योतिबाचा जी यात्रा होते, चैत्र यात्रा ज्योतिबाची जी होते, गुलाल जो उधळला जातो, तर गुलाल धुण्यासाठी म्हणून पाऊस पडतो असं म्हटलं जातं. तर खरं म्हणजे 1-2-4 दिवसांनी पाऊस पडतो असं, म्हणजे आतापर्यंत मी बघितलं तर आतापर्यंत असं त्यानंतर 2-4 दिवसांनी पडतो पाऊस. पण रथोत्सवाच्या दिवशी हा पहिल्यांदाच पाहिला असेल बहुतेक माझ्या ह्याच्यात. तर पाऊस पडल्यामुळे ते रांगोळ्या हे झाल्या, पण त्यानंतर तितक्याच उत्साहाने, अगदी त्याच्यापेक्षा दुपटीच्या उत्साहाने म्हटलं तरी चालेल, रांगोळ्या काढल्या आणि रथोत्सव छान पार पडला. हा आत्ताचा जो व्हिडिओ आहे ना, ती क्लिप गुरुवारची आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशीची आहे. आत्तापर्यंत बघितलं तर तुम्ही बुधवारचं होतं. तर या टपात सगळ्या वस्तू मी भरून ठेवल्यात, धुवून स्वच्छ केलेल्या, पण काही वस्तू वाळल्या नव्हत्या काल. मग म्हटलं आज ठेवूया, आणि आज दिवसभरात नाही मला वेळ मिळाला, मग आत्ता ठेवते. वेळ झाला आहे तसा. तर त्या सगळ्या वस्तू ठेवून घेते तिथे कॅबिनेटमध्ये, आजच ठेवून घेते. ओट्या वगैरे म्हणजे भरून झालेल्या आहेत, आता या सुकलेल्या आहेत, म्हणून म्हटलं ठेवून घेऊया. म्हणून ते सगळं व्यवस्थित करून एक एक देते. हे छान दिसत होतं ना. आणि याला काय आहे, इथे लाईटसाठी एक छोटंसं बटन आहे, ते ऑन केलं की ती तशी लाईट लागते. मी दरवाजाच्या बाहेर लावते, म्हणजे संध्याकाळच्या वेळेत तशी लाईट लावून ठेवते 7च्या दरम्यान संध्याकाळी. तर हे आता सगळ्या वस्तू ठेवते. ठेवून घेते सगळं. खूप कंटाळा आला आहे, सगळं घरातली सगळी कामं आवरले, रात्र झालं, झोपायची वेळ आहे खरं म्हणजे. पण काल काय झालं, वाढली नव्हती बरोबर, कारण पाऊस होता. आता आज ठेवून घेते, उद्या कार्यक्रमाच्या आता हे सगळं आवरलेलं उद्या सकाळी बरं पडेल. आता हर्षदालाच वर चढून एक एक वस्तू मी देते. वर चढ म्हटलं तिला, आणि तिला तिच्या हातात मी एक एक वस्तू देते. आणि मग हे सगळं ठेवून झालं की जवळजवळ आजचं काम सगळं कंप्लीट झालं. मग उद्याच्याच ह्याची तयारी कार्यक्रमाची, म्हणजे उद्या सकाळपासूनची जी काय तयारी आहे ती कार्यक्रमाचीच असेल. कारण मग हे उद्या सकाळला राहिलं की पुन्हा तेवढा वेळ होत राहतो. त्यांच्या पाठीमागं लागण्यापेक्षा आत्ताच ते केलेलं बरं. आणि आता काय सुट्टी आहे त्यामुळे रात्री जरा वेळानेच झोपतात. TV अजून तुम्हाला दिसत असेल चालू आहे,
रात्रीचं हेच असते त्यांचं, रात्री चालू बराच वेळ बघतात आणि मग सकाळी वेळाने उठतात. त्या वगैरे ज्या होत्या ना त्या पॅकिंग करून ठेवल्यात मी. थोडंफार म्हटलं उद्याची तयारी करावी, कारण 2 दिवसाचं मी जोडलेला आहे. तो झाडलोट केला आहे किंवा स्वच्छता केली आणि मी जाऊन आले जे बाजारात, तो बुधवारचा होता. हा आता गुरुवारचा आहे, आता मी जो जोडते तो. कारण आणि आज मला मिळालं नसतं जास्त काही करायला, कारण स्वामी समर्थांची सेवा वगैरे ते पण थोडीफार करते मी. आणि मग म्हटलं ओट्या वगैरे भरल्या किंवा जे स्वच्छता केली तुम्हाला मी लावले ते क्लिप, ते सगळं ठेवून घ्यायचं होतं, ते सगळं ठेवून घेतलं. थोडंफार केलं. आता उद्या आपला कार्यक्रम आहे, तर तो व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेनच. आणि आपण उद्या आणि त्याविषयी बोलूच, त्या कार्यक्रमाविषयी म्हणा इतर याच्याविषयी बोलूच. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि हा व्हिडिओ तुम्ही नवीनच आपल्या चॅनलवर पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.